मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सत्या हा रियावर खूपच चिडलेला असतो आणि म्हणतो, काय ग सारखे पैसे पैसे करतेस, हे घे तुझे पैसे आणि निघ आता इथून अगोदर माझ्या गाडीतून, कारण मी तुला आता कुठेही घेऊन जाणार नाही आहे, असं म्हणून आता रागात असतो. तिच्या हातांवर पैसे टेकवतो. त्यावेळी आता ती तिथून जाते. मग आता त्याला खूप राग आलेला असतो आणि तो गाडीलाच आता एक असा बुक्का मारणार असतो. परंतु मीराचं बोलणं त्याला आठवतं की राग आल्यानंतर माझा चेहरा आठवा. त्यावेळी आता त्याला मीराचा चेहरा आठवतो. तो एकदम गप्प होतो आणि गाडीवरून हळुवारपणे हात फिरवतो. ते आता तो म्हणतो की मला राग आल्यानंतर धूमकेतूचा चेहरा जर मी आठवला तर या चेटकिनी ना अशा माझ्यासमोरून गायब होतात. तर इकडे युजलेस असं म्हणून रिया त्याच्यावर ओरडते. तेव्हा तो काहीही बोलत नाही, एकदम गप्प राहतो. तर रिया आता रिक्षात बसून तेथून निघून जाते. दुसरीकडे आता मीरा ही विचार करत असते, काहीही झालं ना तरीही मला यांचा राग कमी करायचा आहे, म्हणजे करायचाच आहे, त्याशिवाय मी काही गप्प बसणाऱ्यातली नाही. त्याचवेळी आता तेथे सत्या येतो. तर ती आता रूममध्ये रुसूनच बसलेली असते. त्यावेळी सत्या म्हणतो, धूमकेतू, हो मला माहीत आहे की तू माझ्यावर खूप चिडलेली आहे, पण आता ती एमडीची मुलगी खूप माजोरडी आहे ग. अगं जसा बाप ना तशीच ती त्याची मुलगी आहे. अगं तू ऐकलं असेल ना की मी शांत राहण्यासाठी फळांची नावं घेतली, मिठाईची नावं घेतली, तुझा चेहरा डोळ्यासमोर आणला, पाडे म्हटले, त्याचबरोबर इकडे उलट अक्षरापासून सुरुवातसुद्धा केली, तरीही माझा राग काही कंट्रोल झाला नाही. माझी गाडी तिने मुद्दामच बुक केली होती मला त्रास देण्यासाठी. अगं घे की माझं सॉरी, असं म्हणून तो मीराला आता म्हसका मारत असतो. तर मीरा आता एकदम चिडलेली असते आणि त्याच्याकडे पाहतसुद्धा नाही, ती रुसूनच बसते. तेव्हा आता माझा त्या मुलीशी काही संबंध नाही आणि तुम्हीसुद्धा माझ्याशी बोलूच नका, असं रागातच मीरा म्हणते. सत्या तळमळीने सांगू लागतो, अगं खरंच तिने मला खूप उचकवलं, तू असती ना तरीही तू हेच केलं असतं आणि तुलासुद्धा तिचा रागच आला असता. तेव्हा मीरा आता कपाटातून काहीतरी घेत असते, पण सत्या आता लगेच तिच्या जवळ जातो. तर मीरा जोरात दार लावते. त्यामुळे काय होतं की बोट त्यामध्ये अडकतं आणि जोरातच त्याला चिमटा बसतो आणि तो आई ग असं जोरात ओरडतो. त्यानंतर तो आता शांत होत म्हणतो, धूमकेतू तुझं बरोबर आहे. अगं पावलोपावली मला अशी माणसं भेटत जातील, परंतु मीच शांत राहणं महत्त्वाचं आहे. त्यावेळी आता मीरा म्हणते, मी तुम्हाला ही गोष्ट तरी किती वेळा सांगू, तुम्ही आपले सारखे चिडताय, ती माणसं तुम्हाला खिजवत राहतील. तेव्हा अगं बरोबर आहे तुझं, यापुढे नाही असं होणार. मीराला तो शब्द देतो. त्यावेळी मीरा म्हणते, मी जे बोलते ते तुम्हाला बरोबर वाटतं ना हो? जर तुम्हाला बरोबर वाटत असेल ना तरच तुम्ही हे काम करा, नाही तर करू सुद्धा नका, असं म्हणून ती त्याला आता उलटच बोलते. तेव्हा सत्या म्हणतो, अगं मला तुझं म्हणणं सगळं पटतंय, पण ऐकून तरी घे. दुसरीकडे सुजित कुमारने आता हप्ता मागितल्यामुळे निरूपा ही खूप टेन्शनमध्ये असते. कधी एकदा देविका घरी येईल आणि तिला सांगेल की तुझ्या पार्लरसाठी घेतलेले सुजित कुमारकडून जे उसने पैसे होते त्याचे हप्ते द्यायचे आहेत म्हणून. मग आता पंकजला सुद्धा ती म्हणते की देविका आल्याबरोबर आपण दोघांनी हे म्हणायचंय. त्यावेळी पंकज म्हणतो, हो. ते दोघेही अगदी दाराजवळच उभे राहतात. मग काही वेळाने आता वाट पाहत असताना समोरूनच देविका येताना त्या दोघांनाही दिसते. ते दोघेही आता लगेच देविकाकडे पाहून हसतात आणि देविकाला म्हणतात, ये ना, ये बस घरात बस, असं म्हणून आता ते तिची खूपच खातिरदारी करू लागतात. तेव्हा देविका आता पंकजला इशारा करून विचारते, काय रे, काय झालंय? मग आता तो म्हणतो, काही नाही, एकदम ओके. त्यावेळी आता निरूपा म्हणते, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते हा, असं म्हणून किचनमध्ये जाऊन लगेच ती पाणी घेऊन येते आणि देविकाला देते. देविका आता निरूपाकडे पाहतच राहते. मनातच ती आता विचार करू लागते, काय झालंय यांना, आज माझं एवढं पुढे पुढे का करतायत ते, तर आपण इथे नको बसायला, चल आपल्या रूममध्ये AC मध्ये बसू. त्यावेळी निरूपा म्हणते, काय ग, तुझ्यासाठी गरमागरम स्पेशल असा आलं टाकून चहा बनवू का? त्यावेळी आता देविका विचारते, काय झालंय आई तुम्हाला? मग आता ती थेट मुद्द्यावरच येते आणि म्हणते की कसं आहे ना, अगं हे बघ,
तुझ्या पार्लरसाठी आपण 17 लाख रुपये कर्ज काढलं आहे की नाही, मग आपल्याला एक काम करायला हवं, आता हप्ता द्यायला नको का? त्यावेळी देविका म्हणते हो देऊया की, परंतु या महिन्यात नको हा, आपण पुढच्या महिन्यात हप्ता देऊ, चालेल ना? आणि पंकजलाही तसा खूप पगार आहे, पंकज देईल की पैसे, असं म्हणून आता देविका तेथून जाते. निरूपा आणि पंकज हे दोघेही डोक्यालाच हात लावून बसतात. दुसरीकडे सत्या रूममध्ये असतो आणि मीराला म्हणत असतो की प्लीज तू माझ्यावर विश्वास ठेव, अगं फक्त एकदाच धूमकेतू, एकदा जर तू माझ्यावर विश्वास ठेवला ना तर मग मी खरंच कधीही चिडणार नाही. त्यावेळी आता मीरा म्हणते हे पहा तुम्ही पुन्हा एकदा चिडलात. त्यावेळी सत्या म्हणतो धूमकेतू प्लीज नको ना ग चिडू माझ्यावर, मी असं काय करू जेणेकरून तुझा राग जाईल. त्याच वेळी आता सत्या लगेच चुटकी वाजवतो आणि म्हणतो की हो मी आत्ताच्या आत्ता जातो आणि त्या मुलीला ना घरीच सोडून येतो. त्यावेळी आता मी आलोच हा, असं म्हणून तो तेथून जेव्हा जायला निघतो, मीरा विचारते काय तुमच्यासाठी अजून ती तेथेच थांबली असेल का? हे पहा मला एक गोष्ट चांगली समजली आहे की तुम्ही ना नेहमी तुमचंच खरं करता आणि जे करायचं असेल ना ते तुम्ही करा, तसंही मी कोण आहे तुम्हाला काही सांगणारी, असं म्हणून आता ती खूप भडकते. त्याच वेळी आता सत्या एकदम शांत होऊन जातो आणि म्हणतो हे धूमकेतू ऐक ना, अगं मी प्रयत्न करतोय ना. त्यावेळी ती आता विचारते मग मी काही लोणचं घालू का तुमच्या त्या प्रयत्नांचं? आणि कसले हो प्रयत्न, थोडे काय ते आपले प्रयत्न करता आणि नंतर तुम्ही काय करता, तुम्हाला वागायचं तसंच तुम्ही वागता. अहो तुम्ही जर तुमचा राग नाही कंट्रोल केला तर मग आपण बाबांसाठी काहीच करू शकणार नाही. अहो त्यांच्या साहेबांचा राग तरी तुम्ही कसा कंट्रोल करणार हे मला सांगा ना. तुम्हाला कळतंय का आपण बाबांसाठी काय काय केले आणि काय काय नाही. त्यांनी आयुष्य अगदी त्यांचं तिकडे कामासाठी खर्ची केलंय. अहो 40 वर्ष त्यांनी सर्व्हिस केली आहे आणि जर त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नसतील तर आपण त्यांना ते मिळवून द्यायला पाहिजे ना. आता आपल्यामुळे प्रॉब्लेम झालाय ना, मग आपणच तो सॉल्व्ह करूयात ना, असं मीरा आता तळमळीने सत्याला सांगण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळी आता सत्या म्हणतो हे बघ धूमकेतू, झालं गेलं ना ते कृष्णेला मिळालं, पण मी तुला आता पक्क प्रॉमिस करतोय की मी इथून पुढे कधीही असा चिडणार नाही. तू ना मला फक्त आणि फक्त एकदा संधी दे, त्या संधीचं मी सोनं करून दाखवेल. तेव्हा नक्की कराल ना, असं आता मीरा विचारते. तेव्हा तो आता म्हणतो गाडीची शपथ आणि निरूपाची सुद्धा शपथ, असंही तो पुढे म्हणतो. त्यावेळी आता ती हसू लागते. त्याच वेळी आता तो म्हणतो बरं बाई, बबडी, बबड्या आणि निरूपा या त्रिकुटांची शपथ घेऊन सांगतो मी कधीच चिडणार नाही. त्याच वेळी आता मीरा म्हणते बरं ठीक आहे नाही चिडणार, पण उद्या तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी अजून एक परीक्षा द्यावीच लागेल. त्यावेळी सत्या आता विचारतो कोणत्या परीक्षेबद्दल आता तू बोलतीये? त्यानंतर आता सत्या लगेच फ्रेश होण्यासाठी तिकडे बाथरूममध्ये जातो. मग आता मीरा म्हणते की काय तुम्हाला असं वाटत असेल ना की तुमची या परीक्षेपासून सुटका होईल, पण असं कधीच होऊ शकत नाही, कारण उद्याची परीक्षा तुमच्यासाठी सर्वात जास्त कठीण होणारच आहे. तेव्हा बघू आता तुम्ही नक्की काय काय करता ते, असं आता मीरा म्हणते. तर आता दुसऱ्या दिवशी सत्या झोपेतून अगदी आळस देऊनच उठत असतो आणि त्यानंतर तो आपल्या बोटांकडे सतत पाहतो आणि म्हणतो आज या धूमकेतूने तर काही केलं नाही, कारण माझी बोटं तर अगदी शाबूतच आहेत. त्यावेळी तो आता समोर पाहतो तर समोरूनच मीरा आता त्याच्यासाठी चहा घेऊन तेथे येत असते. तेव्हा तिला पाहून आता तो खूपच घाबरतो. मग मीरा आता चहाचा कप त्याच्या समोर करते. तेव्हा तो आता त्या चहामध्ये बोट बुडवतो. त्यावेळी ती विचारते हो हे काय करताय तुम्ही? तेव्हा तो म्हणतो की बोट बुडवलं की आता मी त्याच्यामध्ये. तेव्हा आता ती म्हणते गप्प बसावं, तुमचं आपलं काहीतरीच चालू असतं. त्यानंतर तो आता एकदम शांत होतो आणि चहा पिऊ लागतो. त्यावेळी आता मीरा हाताची घडी घालून त्याच्यासमोर उभी असते. सत्या अजूनच घाबरतो. मीरा म्हणते मी काहीच केलं नाही, घ्या की चहा पिऊन, आणि तो चहाच आहे. तेव्हा सत्या आता चहा पिऊ लागतो आणि मीराकडे सतत पाहत असतो. तर मीरा मनात विचार करते की हे किती घाबरतायत मला. त्यानंतर इकडे पंकज हा हॉलमध्ये येतो आणि सत्याला सारखा सारखा आवाज देत असतो की सत्या प्लीज लवकर तू बाहेर ये, पण आता सत्या ऐकत नाही. त्यानंतर तो मीराकडे पाहतो. इकडे आता मीरा मात्र गालात हसते. तर दुसरीकडे आता बेबी बेबी तू हे काय करतोस रे, कशाला चाललास त्या सत्याला आवाज देत, असं आता देविका त्याला समजावू लागते आणि म्हणते प्लीज नको ना देऊ त्याला आवाज. पण आता पंकज ऐकत नाही. तो आता त्याला रागातच आवाज देऊ लागतो.
इकडे आता सत्या म्हणत असतो की काय ग धूमकेतू, याला काय झालं सकाळी सकाळी आता ओरडायला. वेळी मीराकडे तो आता चहाचा कप देत म्हणतो की थांब मी आलोच आता, असं म्हणून तो आता बाहेर येत असतो. इकडे निरुपा तिच्या रूममधून बाहेर येते आणि म्हणते काय झालं काय याला ओरडायला. त्यावेळी काय माहीत काय झालंय असं आता सुधाकर राव म्हणतात. त्याच वेळी काय झालं रे बबड्या तुला ओरडायला, असं आता निरुपा बाहेर येत विचारते. मग आता त्याच्या हातात तो सत्याचा शर्ट असतो. इकडे आता मीरा मात्र गालात हसते आणि म्हणते झाली आता यांची परीक्षा सुरू झाली खरी. सत्य आता तेथे येतो आणि काय झालं रे तुला ओरडायला असं रागातच विचारतो. तेव्हा पंकज म्हणतो ए सत्या, तुझी हिंमत कशी झाली माझ्या कपड्यांमध्ये हा तुझ्या घामाच्या वासाचा शर्ट टाकण्याची, किती घाण वास येतोय बघ त्या शर्टचा, असं म्हणून तो सत्याला आता खूप काही बोलू लागतो. घरातील सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात की आता या दोघांची भांडणं तर नक्कीच होणार. या विचाराने आता सर्वजण खूप घाबरलेले असतात. काही वेळानंतर आता सत्या हा म्हणतो की गप्पा बस, अरे काय तुझ्या एकट्याचं आहे का हे घर, माझं सुद्धा हे घर आहे आणि मी माझी कपडे कुठेही टाकेल, तुला काय करायचंय, तू दुसरीकडे ठेव ना तुझी कपडे, माझ्या कपड्यांमध्ये का टाकली, असं किरकोळ वादातून आता ते दोघेही भांडू लागतात. त्यामुळे आता मीरासुद्धा तेथे येते आणि सत्याकडे पाहत राहते, कारण मीरानेच ते शर्ट आता टाकलेलं असतं, जेणेकरून आता पंकज हा खूपच याला बोलणार आणि हा त्यावर कसा रिॲक्ट करतोय आता तेच तिला पाहायचं असतं आणि हीच खरी सत्याची खरी परीक्षा असते. त्यानंतर सत्याच्या अंगावर तो लगेच शर्ट टाकून देतो आणि म्हणतो माझे सगळे प्रीमियम ब्रँडचे कपडे आहेत, तुझ्या या साध्या कपड्यांचा घाणेरडा वास माझ्या कपड्यांना नको आहे, तुला सांगितलं ना. सत्या आता खूपच भडकतो, त्याचा राग अनावर होतो आणि तो लगेच आता रागात पंकजकडे जातो, त्याची कॉलरच पकडतो आणि गचंडी पकडत विचारतो काय रे काय बोललास तू. तेव्हा सर्वजण त्या दोघांची भांडणं सोडवण्याच्या प्रयत्नात असतात. तेव्हा सत्यजित त्याला सोड असं देविका म्हणते. तर आता सत्या ऐकत नाही, कारण सत्या हा खूप चिडलेला असतो. त्याच वेळी आता मीरा म्हणते अहो नाही हा, असं म्हणून ती त्याला मारू नका असं म्हणते. तेव्हा सत्या तर एकदम आता शांत होऊनच जातो, त्याला काय बोलावं सुचत नाही, कारण मीराने सांगितलेलं असतं की त्यावर कंट्रोल ठेवायला हवा तरच सगळ्या काही गोष्टी अगदी व्यवस्थित होतील. मीराने आता सांगितल्याप्रमाणे सत्या एकदम शांत होतो आणि रागातच पंकजकडे पाहत तो आता 100 पासून ते 91 पर्यंत असा मोजत जातो आणि मग त्यानंतर तो आता फळांची नावं घेतो, त्याचबरोबर स्वीट्सची नावं घेतो, गोड पदार्थांची नावं घेतल्यानंतर त्याला कुठे थोडा राग त्याचा शांत होतो आणि मग त्यानंतर पंकज त्याच्यावर हसतो आणि म्हणतो की गेला तू पार कामातून गेला, कारण तू ना दारू पिऊन आलाय, तू ढोसूनच आलाय, असं म्हणून पंकज अजूनच त्याला खिजवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची टिंगल करत असतो. त्यावेळी सत्याला अजूनच राग येतो, पण मीराचा आता चेहरा समोर असल्यामुळे तो एकदम शांत होऊन जातो. तेव्हा घरातील सर्वजण आता सत्याकडे पाहतच राहतात की हा असा का वागतोय. काही वेळानंतर सत्या आता लगेच त्याची कॉलर सोडतो आणि एका ठिकाणी तेथे सोफ्यावर शांत बसतो. मग आता पंकज म्हणतो आलाय ना ढोसून तू, शी कुठला नालायक मुलगा, असं म्हणून तो आता सत्याला अजूनच बोलू लागतो. त्यावेळी देविका आता म्हणते की काय रे युजलेस, तुला कळत नाही का, तू दारू ढोसून घरात येतो आणि मग त्यानंतर या सामान्य लोकांच्या सामानामध्ये तुझं सामान नको आहे हा पंकज, असं रागातच देविका म्हणते. मग आता असं म्हणून देविका सुद्धा सत्याचा खूप अपमान करत असते, तर मीरा आता एकदम शांत शांत असते. त्यानंतर आता पंकज म्हणतो देविका बेबी तू ना बरोबर बोलतीयस, कारण या युजलेस लोकांच्या कपड्यांचा घामाचा वाससुद्धा माझ्या कपड्यांना नको आहे, म्हणजे आजपासून मी माझी कपडे ना लॉन्ड्रीत धुवायला देणार आहे, असं माजोरड्यासारखा पंकज बोलत असतो. देविका म्हणते हो नक्की दे हा. तेव्हा निरुपा मात्र आता लगेच सत्यावर हसू लागते. तर सुधाकर रावांना सत्याबद्दल खूप वाईट वाटतं की माझ्या सत्याला हे काय काय बोलतायत. काही वेळानंतर आता पंकज हा रागातच म्हणतो हा फालतूच माणूस आहे, याचं शर्टसुद्धा आहे ना ते फालतूच आहे आणि हा जी गाडी चालवतं ना ती सुद्धा फालतूच आहे, त्याचबरोबर हा माणूस ना एक नंबरचा बकवास आहे.
त्यानंतर आता सत्याला खूप राग येतो, कारण त्याच्या गाडीला पंकजने नावं ठेवलेली असतात. मग आता सत्या हा पुन्हा एकदा पंकजच्या अंगावर धावूनच जातो आणि त्याच्याकडे रागात पाहत त्याची कॉलर पकडत त्याचा गळा आवळत म्हणतो, काय रे, तू माझ्या डार्लिंगला नावं ठेवतोस का? असं म्हणून आता तो खूपच चिडतो. पंकज आता मोठ्या मोठ्याने ओरडत असतो की मला वाचवा, मला वाचवा. पण आता तेथे समोर कुणीही येत नाही. तर आता मीरा ही सत्याकडे पाहतच राहते. पण आता सत्या हा काही अजिबात मागे हटायला तयार नसतो. काहीही झालं तरी या माजोरड्या पंक्याला त्याला आता अद्दल घडवायचीच असते की काही न काम करता हा नुसता माझ्यावर रुबाब दाखवतोय आणि मोठ्या मोठ्या बाता मारतोय. याचाच राग आता सत्याला आलेला असतो आणि त्यामुळेच तो रागात आता चांगलीच त्याची कानउघडणी करत असतो. पण आता रागात सत्या खूप असल्यामुळे मीरा त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, नाही हा, असं म्हणून ती त्याला आता पुन्हा एकदा रोखण्याचा प्रयत्न करते. पण आता सत्याचा राग अनावर झाल्यामुळे तो कुणाचंच ऐकायला तयार नसतो, अगदी मीराचं सुद्धा. मग आता निरूपा आणि सुधाकर राव दोघांची भांडणं सोडवण्याच्या प्रयत्नात असतात. तरीही आता अजिबात ते दोघे भांडणं सोडत नाही. मग त्यानंतर रागातच मीरा आता आतमध्ये निघून जाते. तेव्हा सत्य आता लगेच म्हणतो की ए धूमकेतू, थांब थांब, असं म्हणून तो तिच्या पाठीमागे रूममध्ये जायला निघतो. विका आता विचारते, बेबी तू ठीक आहेस ना? तेव्हा तो म्हणतो, हो, आय एम परफेक्टली फाईन, असं म्हणून तो आता लगेच देविकाला जवळ घेतो. तर निरूपा डोक्यालाच हात लावते. काही वेळानंतर मीरा आता रुसूनच बसलेली असते की कितीही ह्या माणसाला सांगा तरीही याला अक्कलच येत नाही. तेव्हा सत्य आता धूमकेतू धूमकेतू ऐक ना गं, असं म्हणत तेथे येतो. त्यावेळी आता तो म्हणतो, पाहिलं ना, माझ्या गाडीला नावं ठेवत होता तो. मी काय करू मग? माझ्या गाडीला नाव ठेवल्यानंतर येतो मला राग. मग आता पाहिलं ना, तो भामटा कसा बोलत होता मला, असं सत्या म्हणतो. त्यावेळी ती म्हणते की हो ना, बोलत होता ना, आज तो बोलला. काल ती एमडीची मुलगी बोलली, उद्या तो एमडी बोलेल आणि तुम्ही हवं तसंच वागा, मला काहीही सांगू नका, असं रागातच मीरा म्हणते. त्यावेळी आता सत्या म्हणतो, तू मलाच बोलणार आहेस का आता? तो पाहिलं ना किती किती काय काय बोलत होता. मग आता मीरा म्हणते, तो तुम्हाला नेहमी असा उचकवतो आणि तुम्ही उचकता, म्हणजे तुम्ही त्याच्यावर चिडता. त्याचं कामच आहे पंकजचं तुम्हाला उचकवण्याचं. तुम्ही जर असं सतत वागत राहिलात तर मग कसं होणार? त्यावेळी आता सत्या म्हणतो, असं नाही आहे ग धूमकेतू. तेव्हा ती विचारते, मग कसं आहे? अहो तुम्हाला कळायला हवं की तुम्हाला कोण खिजवतंय आणि कोण नाही. अहो त्या पंकजचं बोलणं एवढं कुठे मनावर लावून घेताय तुम्ही, असं म्हणून ती सत्याला समजावू लागते. तेव्हा सत्या म्हणतो, अगं तुला माहीत नाही, पण तो काय लायकीचा आहे ना, मला चांगलंच माहीत आहे. ती म्हणते, आपल्याला काय करायचे, कोणी कसंही असू देत, परंतु आपण शांत राहण्याचं ठरवलंय ना, मग शांतच राहायचं. पुढे सत्या विचारतो, तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलं असेल तो काय करत होता, मग मी काय करायला हवं होतं सांग बरं. तेव्हा आता मीरा म्हणते, तुम्ही म्हणायला पाहिजे होतं की सॉरी, माझं चुकलं. त्याच वेळी आता मीरा पुढे सांगू लागते की इंग्रज जाताना ना आपल्याकडे 3 शब्द ठेवून गेले आहेत, सॉरी, थँक्यू आणि प्लीज. आणि हेच 3 शब्द वापरून ना आपण अख्खा खेळसुद्धा पालटू शकतो आणि म्हणूनच त्यांना जादूचे शब्द असं म्हणतात. पण जाऊ द्या आता, कारण तुम्हाला माझं तर ऐकायचं नाही. तर इंग्रजांचे शब्द वगैरे तुम्ही कुठे ऐकत बसणार आहात? त्याच वेळी सत्या म्हणतो, धूमकेतू, अगं मी प्रयत्न करतोय ना, मग ठेव ना विश्वास माझ्यावर. आता तूच सांग, मी अजून काय करायला हवं? त्याच वेळी आता मीरा म्हणते की आता ठीक आहे, एक काम करा तुम्ही, जर माझं ऐकायचंच असेल ना, तर यातील एक शब्द वापरून तुम्ही पंकजबरोबर बोला. तो म्हणजे सॉरी शब्द वापरून तुम्ही त्याच्याबरोबर बोला बरं. तेव्हा सत्य आता म्हणतो की सॉरी, आणि ते सुद्धा त्या फुकण्याला जाऊन मी बोलायचं का? चल हट, आपल्याला नाही जमणार हे, असं तो मीराला स्पष्टपणे सांगतो. मग मीरा म्हणते, जाऊ द्या, तुम्हाला काहीच जमणार नाही हे मला माहीत आहे. सत्या म्हणतो, नाहीच जमणार मला, आणि मला सुद्धा रागावर नाही कंट्रोल ठेवायचा, जा तुला काय करायचं ते कर. तेव्हा मीरा म्हणते, जाऊ द्यात ना मग, आपल्याला तरी काय करायचंय? तुमच्या वडिलांच्या पेन्शनचे पैसे जाऊ द्या, तसंही मला काय घेणं देणं आहे. आणि इथनं पुढनं अजिबात त्या पंकजला काही बोलायचं नाही, कारण तुम्ही दोघे ना एकदम सेम टू सेम आहात. तेव्हा सत्या म्हणतो, नाही नाही, मी असं होऊच देणार नाही, मला फक्त एक शेवटची संधी दे तू आता.
त्याचवेळी तो आता लगेच कान पकडून तिला माफी मागत असतो. पण आता ती म्हणते की कान पकडू नका, अजिबात डोकं शांत ठेवायचं असतं, तुम्हाला कळतं की नाही. त्यावेळी आता सत्या प्लीज प्लीज असं म्हणून तिला सांगण्याच्या प्रयत्नात असतो की प्लीज एकदाच माफ कर, मी डोकं शांत ठेवेन. तेव्हा तुम्हाला आता प्रायश्चित्त करावंच लागेल असं आता मीरा म्हणते. तेव्हा काय प्रायश्चित्त करायचं आहे मला सांग, कारण मी तुला लगेच साथ देईन आणि एकदम शांत वागेन असं आता सत्या म्हणतो. तेव्हा ती म्हणते बरं ठीक आहे, पंकजला आज तुम्ही तुमच्या गाडीतून तिकडे ऑफिसला सोडायचं चालेल का. त्यावेळी आता तो मीराकडे पाहतच राहतो. मग आता मीरा म्हणते जमेल का तुम्हाला, अगदी शांतपणे त्याला सोडायचं आहे तुम्ही ऑफिसमध्ये. मग आता सत्या तिच्याकडे पाहतच राहतो, त्याला काय बोलावं हे सुद्धा कळत नाही. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये बरं मी निघू का ऑफिसला असा आता पंकज घरात सर्वांना विचारतो. मग निरोपा म्हणते हो बाळा, हो बबड्या निघ हां. त्यावेळी पंकज डबा घेऊन जायला निघतो. त्याचवेळी आता सत्या तेथे येतो आणि म्हणतो ए बबड्या, अरे थांब थांब. त्यावेळी आता त्या बबड्याला वाटतं की सत्या पुन्हा मला मारायलाच आला आहे की काय. तो आता पटकन मागे जातो. तेव्हा सत्या त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो बबड्या टेन्शन घेऊ नको, आजपासून मी तुला ऑफिसला सोडणार. त्यावेळी आता पंकज त्याच्याकडे पाहतच राहतो. तर आता त्याला खूपच भीती वाटू लागते. मग आता सत्या मीराकडे पाहतो आणि खुश होतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.